गजर माऊलीचा गजर। कृष्ण पृथ्वी तलावर 125 वर्ष होते। त्याच्यात 3 टप्पे पडले। 11 वर्षे 52 दिवस होते गोकुळात, 18 वर्षे 7 महिने होते मथुरेला आणि 95 वर्षे होते द्वारकेला। हिशोब तुम्हीच करा। असे एकंदर 125 वर्ष। आपल्यासारखंच आहे भगवान बाबा। प्राथमिक शिक्षण दासाळ्याला झालं महाराज, आणि तिथून पुढं मग शेलूला गेलो, आणि नंतर परभणी, तिथं पदवीधर झालो, नोकरी लागली, लग्न झालं, बायकोही नोकरीवाली, दोघाचा पगार, बंगला बांधला परभणीत, मग 2 मुलं झाली, मुलालाही नोकऱ्या, सुनाई भेटल्या नोकरीवाल्या, 6 जणांचा पगार, पैशाचा पाऊस पडत होता बाबा। बरं मग इचन सुनाचं पट ना बाबा। मग सगळे गबाळ गुंडाळलं, नवरा बायको आम्ही पुन्हा डासाळ्याला आलो। हे जसं आपलं चरित्र आहे तसंच 11 वर्षे 52 दिवस गोकुळामध्ये, 18 वर्षे 7 महिने मथुरेला आणि 95 वर्षे द्वारकेला। भगवान कृष्ण अर्जुनाच्या रथावर सारथी होते, तेव्हाचं वय 90 होतं देवाचं। 90च्या वयामध्ये ड्रायव्हिंग चालू होती युद्धातली, आहे का? ट्रॅक्टरवरचं उतरलं बसलं जीप गाडीवर, लढाईतली ड्रायव्हिंग 90च्या वयात। बरं पलीकडच्याही पार्टीला काही कमी नव्हते। युद्धाच्या वेळेला भीष्माचार्य 180 वर्षाचे होते आणि द्रोणाचार्य 140चे होते। तर हे 2 बुढे अख्ख्या सैन्याला आवरत नव्हते। आता 95 वर्षाचा काळ देवाचा द्वारकेला गेला, तरी संताचं प्रमाण नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे द्वारके। 18 वर्षे 7 महिने मथुरेत होते भगवान, तरीच अभंगात नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवे मथुरे। 11 वर्षे 52 दिवस गोकुळात होते, आणि त्या कालावधीत जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं। 11:15 वाजून गेले। चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे। आणि सगळी माहिती आहे तुम्हाला। भगवान कृष्णाचा जन्म मथुरेत झाला, प्रागट्य गोकुळात आहे। प्रगट भयो भगवान गोकुलमो, झालं भागवत पाठ झालं। नंद के घर में नवबद बाजे, आनंदाला पारावर नाही। नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, वगैरे 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 मध्ये सगळे कळलं। बाळपणापासून नवे रांगण्यापासून चरित्राचा प्रारंभ आहे। रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधणी चरणी देती गारहणी, यशोदे सहजणी, वगैरे हे वगैरे मध्ये कळलं। सगळं काला पाठ आहे तुम्हाला। कृष्ण जन्म झाला, देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्याभय। सर्वांना एका वेळी आनंद होत नाही, काहीला सुख आहे, काहीला दुःख आहे। तुम्हाला हे चांगलं माहिती आहे। विजय प्राप्त झाल्यावर काही लोक डीजे लावून गुलाल टाकून नाचतात, तेव्हा पराजय झालेले एकमेकावर चिडतात। तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70% आणि पलीकडचं गाव 80%, पलीकडचं गाव 90% आणि पलीकडचं गाव 95%। का बैमाना सगळे टक्के 50च्याच वर सांगत होता, मग माझं डिपॉझिट का जप्त झालं हे, आणि ते तिकडे गुलाल टाकून, हे ठरलेलं आहे। तसं देवाचा अवतार होय, दासा सुख दैत्याभय। ते कॉलऱ्याची साथ आली कृष्णराव, पटापटा पटापटा माणसं मेली, प्रत्येक घरातलं एक ना एक मेलं, अख्खं गाव दुःखी झालं। पण त्याही वर्षी एक सुखी झालं, ज्याचं स्मशाना शेजारी दुकान सरपणाचं। हे ओलं सरपण येड्याबा भईचं डबल भावात विकत होतं। नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं। साधं रॉकेलच्या लुणावर फिरणारं सरपणवाल्यानं टाटा सफारी घेतली,
दुसऱ्या किराणा दुकानदारांना लक्ष ठेवून दिवसभर पुड्या बांधतो, 40 रुपये 50 पैसे दुकान पाहिजे सरपणाचं. ते गेल्या वर्षी लुणावर फिरत होतं, यंदा टाटा सफारीतून टाटा करतंय म्हणला म्हणून स्वतः त्यानं किराणा दुकान विकलं, काही शेत विकलं, बँकेतून कर्ज काढलं. याच्या बाणीवर दुकान थाटलं. दासोपंतजी तिकडे पाहू नका माझ्याकडे, तुम्हाला माझ्याशिवाय कोण बोलतंय. याच्या बाणीवर दुकान थाटलं आणि यानंही बोर्ड लावला, आमच्या येथे अंतयात्रेचं सर्व साहित्य स्वस्त दरात मिळेल. 5 मन सरपण, बांबू, सुतई, नवीन कापड, हारबुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह 1 जानेवारी 2023ला दुकान ओपन केलं. मे महिन्याची 22 आली, एकही नाही मेलं. पुरं गाव सुखी झालं. आता दुकानवालं दुःखी झालं. तसंच आहे. तसं कृष्णजीचा जन्म झाला, गोकुळात सुखाला पारावार नाही, पण मथुरेत दुष्टा चळ. मजा आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चढकाप सुटला. आणि मग कंसानं तातडीची मीटिंग बोलवली. मीटिंग. सभासदो जी सरकार, अरे गोकुल में पैदा हुआ शत्रु खतरनाक लगता है. पुतना बहन को भेजा, कागासुर को भेजा, रीठासुर को भेजा, बकासुर को भेजा, लेकिन उन्होंने सभी को मार डाला. तो बताइए क्या किया जाए. अपने गली में कुत्ता शेर होता है सरकार. मीटिंग वाले, आपण त्याच्या गावात आपले माणसं पाठवतो म्हणून ते आपल्या माणसाला मारते, त्याला आपल्या गावात आणा. हे कंसाच्या मीटिंग मधलं सांगतो, मथुरेतलं. आपल्या गावात आणा, हत्तीच्या पायी देऊ, नाही तर गदा घालून चेंदा मेंदा करून पहिलवानासोबत कुस्त्या. टाळ्या वाजवल्या सर्वांनी, पण कंस रागावला. खामोश, तालीमात बजाव. अरे वो उतना आसान है क्या रे. भगवान को लाने के लिए भक्त की जरूरत है. आणि आपल्या गावात एकही अबप नाही. अभक्ताचे गावी साधू, भक्ताचे गावी साधू म्हणजे काय. व्याघ्र वाडा गाय सापडली. अरे त्याला आणण्यासाठी भक्त लागतो. आपल्या मथुरेत एकही भक्त नाही. एक उठला, आमच्या शेजारी राहतो एक बुवा. मीटिंग मधलं सांगतो, क्या नाम है उसका. अक्रूर. जाओ जल्दी बुला के लाओ, जल्दी बुला के लाओ. 11:30 बज रहे. आणि मग ते अक्रूर आला. महादेव बुवा सारखं चंदन बिंदन तुळशीच्या माळान अक्रूर आला. विचारान वाकून नमस्कार. मीटिंग मध्ये आपने बोलाया सरकार. हा, एक कामगिरी आहे तुमच्यावर, सांगा ना. उद्या सकाळी रथ घेऊन जायचं गोकुळात आणि त्या 2 भावाला बसवून मथुरेत आणायचं. आज्ञा सरकार. त्या रात्री झोपण्याचा प्रयत्न केला महादेव बाबा. अक्रूराने झोप आली नाही. रात्रभर झोप आली नाही. का. आपल्या स्वतःच्या भाग्याचं वर्णन स्वतः रात्रभर करू लागला. आजी होईल माझ्या जन्माचे सार्थ, आजी होईल माझ्या जन्माचे सार्थ, वैकुंठ
वेदांताचा अभ्यास नाही, थोडं थोडं स्पर्श करतो बस एवढं. आम्ही रामाच्या पार्टीचे आहे असं नाही. पण मजा आहे. रात्रभर झोपण्याचा प्रयत्न केला, अक्रूरजीला झोप आली नाही का? कोण्या जन्मात पुण्य केलं असेल मी? थोडा विचार करा. काही तपस्वी निळोबार आहे, झाडाला उलटे टांगतात हिमालयात, आणि त्या तपस्व्यांना कावळे गिधाड जिवंतपणी लचके तोडू तोडू खातात. तरी ते तपस्वी कावळ्यांना म्हणतात, गिधाडांना म्हणतात, खा बाबा, लचके तोडू तोडू खा रे. पण आमची एक प्रार्थना आहे, आम्हाला परमेश्वर देव दर्शन देत नाही तोपर्यंत फक्त बोबुळे खाऊ नका, बाकी सगळे खा. कागा सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मांस, दो नैना छांड दियो, पिया मिलन की आस. त्यांनाही जो भगवान दर्शन देत नाही तो गोकुळामध्ये यशोदेला माय म्हणतो, नंद बाबाला बाप म्हणतो. काय कारण? नंदाने सुकृत केले अगणित, गायनाचार्य तुम्हाला पाठ नसलेली प्रमाणं असतीलही, पण त्या प्रसंगाला ती प्रमाणं आली तर हा बाबा आधारानं बोलतो हे श्रोत्यांना कळतं. योग्याच्या ध्यानाला तो येत नाही. दासोपंत स्वामी तो गोकुळात नंद पाटलाला पप्पा म्हणतो, यशोदेला मम्मी म्हणतो. का? नंदाने सुकृत केले अगणित, म्हणून भगवंत आला तेथे. आणि तसा रात्रभर जागा अक्रूरजी आहे. आज होईल माझ्या जन्माचे सार्थक, वैकुंठ नायक पाहिन मी. सकाळी रथ सज्ज केला, डोळ्यापुढे चित्र आणा. रथामध्ये अक्रूरजी बसले आणि रथ निघाला. डोळे मिटलेले. असं करीत 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 रथ थांबला. कृष्णा महाराज का थांबला म्हणून डोळे उघडले. कधी यमुना माईपर्यंत आला त्याच्याही लक्षात आलं नाही. आणि डोळे उघडूनचे दृश्य मथुरा कधी संपली, गोकुळ कधी आलं. डोळे उघडल्यावर दृश्य पाहिलं. खळखळ 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 माई यमुना वाहत होती. पलीकडे हिरवीगार दाट झाडी आहे, त्यामध्ये टुमदार असं गोकुळ वसलेलं आहे. ते सर्व सौंदर्य पाहिलं. आणि दासोपंतजी अक्रूराच्या मुखातले शब्द सांगतो. धन्य हे यमुना, धन्य हे गोकुळ, वृक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य या गोपिका, धन्य हे गोपाळ, पक्षादी सकळ धन्य धन्य. धन्य गोवर्धन, धन्य वृंदावन, नंदाचा नंदन क्रीडतसे. पण देव दिसेना. कारण देव सकाळी गायी घेऊन गेले होते आणि अक्रूरजी 11:30 आले होते. पण रथातून खाली पाहिलं, शंख चक्र गदा पद्म असे चिन्ह उठलेले पावलं दिसले. पुढे गायीच्या पाऊल खुणा आणि मागे देव बाप्पाच्या पाऊल खुणा. अक्रूर घातले लोटा,
गाईची मागे कृष्णाची पाऊले अक्रूरे घातले लोटांगण. नुसतं लोटांगण नाही, ब्रह्मादिकासी हे दुर्लभ येथील माती आणि ते शंखचक्र गदा पद्मचिन्ह उठलेली माती वंजळीत घ्यायचा अक्रूरजी. कृष्णया ब्रह्मादिकाशी येथील दुर्लभ ही माती उचलून या हाती मुखे घाली. असा कार्यक्रम दिवसभर चालला अक्रूराचा यमुनेच्या काठाला. सूर्यास्त व्हायची वेळ येण्याची देवाची ते ठरलेलं होतं. आता इथून दिसेल तुम्हाला 12व्या वर्षात पदार्पण आहे देवबाप्पाचं. उजव्या खांद्यावर छोटंसं घोंगडं, आडवी काठी आहे, त्याला हात लटकवलेले आहे, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस, अनेक भुंग्याने एक काळे कुळी एक केस आहे. पुढे चालत होता देव. वासराच्या ओढीनं गाईचा कळप मागं मागं येत होता आणि त्याच्या मागे गोपाळाचं टोळकं. हे डोळ्यापुढे चित्र आणा. सूर्य मावळतीला आलेला, गाईच्या खुरानं धूळ उडत होती. ती धूळ देवाच्या अंगावर येऊन बसत होती. आधीच सावळ्या वर्णाचा, बरं का दासोपंत, इकडे पहा, सावळ्या वर्णाचा देव धूळ येऊन बसल्यानं पांढरा दिसू लागला धुळीनं, पण मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळ्या दिसू लागला. ते सौंदर्य अक्रूरानं पाहिलं. भुकेलेलं लेकरू मायकडे पळतं तसा पळत गेला अक्रूर आणि चरणाला मिठी मारली. जशी चरणाला मिठी मारली देव थांबले. त्यामुळे गाईचा कळप थांबला. मी सांगतो हे प्रसंग डोळ्यापुढे आणा. आणि माग गोपाळाचं टोळकं थांबलं, पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या. आणि अक्रूरजी काही चरण सोडेना. तेव्हा गोपाळांची चर्चा सुरू आहे, निळोबार आहे. पेंद्यासी पुसते अवघे गडी जेव्हा, कोणारे बावा आला येथे. हे भोळे बाबडे गोपाळ. पेंद्या काय रे, हा कोण बुवा आहे रे? म्हणला मला तरी काय माहिती बाबा, मी तुमच्या सोबत दिवसभर गायी घेऊन आहे. पण ह्या बुवा कधी याच्या आधी आपल्या गावात आलता का? नाही. याचा परिचय नाही ना? नाही. मग परिचय नसताना सुद्धा हा बुवा असं का करतो? हा बुवा बाबडे गोपाळ, बरं का गजमलजी. आणि ते भोळे बाबडे गोपाळ त्यांच्या भाषेत विचारतात, पेंद्या याचा परिचय नाही, हा बुवा कधी आपल्या गावात आला नाही, पहिल्यांदा आला. हो, मग परिचय नसताना आपल्या कानोबाच्या पाया का पडतो? काय हा मागतो सांग आम्हा. यांना काय माहिती यांचा देव बाप्पा घेऊन जायला आला म्हणून. हा भोळे बाबडे गोपाळ. पेंद्या म्हणला मला नाही माहिती बाबा, मी दिवसभर. आणि जेव्हा गावात आले ना कृष्णा, वाऱ्यासारखी वार्ता पसरली. सायंकाळची वेळ, एक दुसरीच्या दारात जाऊन झोपली का ग? काय तुला काही कळलं का? काय रथ घेऊन एक बाबा मथुरेहून आला. बरं मग तो आपल्या देवबाप्पाला घेऊन जायला आला म्हणे. जा झोप घरी, देवबाप्पाला घेऊन जायला आला. एवढं सोपं आहे का? त्याच्यासाठी सासू सासऱ्याच्या शिव्या खाल्ल्या, आपण जन्मभर नवऱ्याच्या लाता खाल्ल्या, तरी त्याच्यावरच तीभर प्रेम कमी होऊ दिलं नाही. तो आपल्या प्रेमाला विसरून जाणार आहे काय गोकुळातून? अगं मलाही तसंच वाटायचं, पण मला खात्रीशीर सर्व कळालं. तो घेऊन जायला आला यात नवल नाही. देवबाप्पा त्याच्यासोबत जायला तयार झाला म्हणे. कधीही? उद्या सकाळी जातो भगवंत मथुरा.
मधुरीला जाते भगवंत मधुरी